जर तुम्ही एक मराठी माणूस असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मला खूप लोकांनी हा प्रश्न विचारला की मराठी माणूस एकमेकांना सपोर्ट का करत नाही. तुम्ही कधी ही गोष्ट नोटीस केली आहे का की एखादा मोठा क्रिएटर ज्याचे लाखो फॉलोअर्स आहेत किंवा एखादा बिझनेसमॅन ज्याचा बिझनेस खूप चांगला चालू आहे त्याला आपण लगेच फॉलो करतो, त्याला सपोर्ट पण करतो, त्याचा रेफरन्स पण देतो. पण तोच प्रयत्न जेव्हा आपला एखादा मित्र करतो किंवा नातेवाईक करतो किंवा शेजारी करतो तेव्हा आपण शांत बसतो. असं का होतं? माझ्या मते ह्याच्या मागे एक खूप मोठी कंडिशनिंग आहे. लहानपणापासून आपण एकच गोष्ट, एकच फॉर्म्युला ऐकत मोठे झालो आहोत. अभ्यास कर, चांगली नोकरी मिळव, संसार सांभाळ, रिस्क घेऊ नको आणि एक सेफ लाईफ जग. आणि ऑनेस्टली स्पीकिंग ह्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये. पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो ज्या वेळेला आपल्यापैकी एखादा माणूस त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्याची निर्णय घेतो, डिसिजन घेतो. तो बिझनेस सुरू करतो, युट्यूब चॅनल सुरू करतो, काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याला सगळ्यात जास्त गरज ही पैशांची नसते, मोटिवेशनची पण नसते. त्याला सगळ्यात जास्त जी गरज असते ना ती असते आपल्या माणसाच्या विश्वासाची. कारण प्रत्येक सक्सेसफुल माणूस सुरुवातीला ऑकवर्ड असतो. त्याचे व्हिडिओज परफेक्ट नसतात किंवा त्याला सेलिंग नीट करता येत नसते, त्याला कदाचित त्याच्या प्रोडक्ट बद्दल व्यवस्थित सांगता येत नसतं, त्याचा बिझनेस खूप लहान असतो, त्याच्याकडून चुका होत असतात आणि हे नॉर्मल आहे. सक्सेस म्हणजे पहिल्याच दिवशी परफेक्ट होणं हे नाहीये. सक्सेसची जी पहिली पायरी असते ना ती म्हणजे स्वतःला ही परमिशन देणं की सुरुवातीला मी खूप खराब असणार आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपण माणसाला त्याच्या शेवटच्या सक्सेसवरून जज करतो, त्याच्या पहिल्या प्रयत्नावरून नाही. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये का? चढते हुए सूरज को हर कोई सलाम करता है, पण ज्या वेळेला अंधार असतो ना तेव्हा फार कमी लोक सोबत उभे राहतात. मी अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे. जेव्हा एखादा क्रिएटर किंवा बिझनेसमॅन ग्रो होत असतो तेव्हा पण खूप लोक त्याला ओपनली सपोर्ट करत नाही. लाईक करायची लाज वाटते, शेअर करायची लाज वाटते, स्टेटसला ठेवायची लाज वाटते. का? कारण तो अजून सक्सेसफुल झालेला नसतो. पण विचार करा, ज्या दिवशी तोच माणूस मोठा होतो त्याच्यासोबत फोटो काढायला सगळे तयार असतात.